अंजनी
तू सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्य उदयाचे समयासी महारुद्र आले कोटी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी महारुद्र प्रगटला नामामनिया वंदिला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी विठ्ठल पिंड घालीने गळतीला अंजनीने तू सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी समचरण सर्वजन चांदणीला बुधाव जगननिहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुर दिव्यदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्यांचे गावे केला वास तया नसावे उदास श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी वर्णम रघुवर विमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिते सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव हर कलेश विकार चले आना जी पवन कुमार हमारे हरि जीवन चले आना जी पवन कुमार हमारे हरि जीवन चले आना जी पवन कुमार हमारे हरि जीवन चले आना जी पवन कुमार
चरण श्री गुरुंचे ते नमस्कार पिंड घाली गडगडला सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले उपस्थित प्रभू प्रिय सज्जन तथा भक्तिमती आपण या ठिकाणी निमित्त उपस्थित झालो हे सांगायची काही गरज नाही का? गेल्या 43 वर्षापासून आपण या ठिकाणी यशाचे आराध्य दैवत असणारे ज्यांना भगवान परमात्म्याने सर्वात महत्त्वाचा आपला आसरा जो नाही हा या ठिकाणी अर्पण केलेला आहे. आणि आज 7 दिवसापासून आपण या ठिकाणी अखंड ज्यासाठी झटत आहोत तो क्षण अगदी त्या क्षणाच्या आपण जवळ आलो आहे. विठ्ठल श्री हनुमंतराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी घातलेला नाम कीर्तन सप्ताह श्रीमद भागवत महापुराणाची कथा आहे. याचा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. आणि आज भागवत क्षण म्हणजे हनुमंतराय यांचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. विठ्ठल हनुमंतरायाचा जन्मोत्सवाचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र यांच्या जन्माच्या वृत्तांताबरोबर आणि या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाचा जो प्रसंग आहे हा प्रसंग आपल्या मांडला जातो. हनुमंतराय यांच्या ज्या आई आहेत यांच्या आईचं नाव या ठिकाणी अंजना माता असं सांगितलं गेलेलं आहे. पण अंजना मातेचा जो पूर्व इतिहास आहे या इतिहासाच्या बाबतीत महाराज या ठिकाणी सांगून स्वर्गामध्ये असणारी जी अप्सरा आहे त्या अप्सरेचं नाव आहे असणारी अप्सरा स्थला नावाची अप्सरा या ठिकाणी स्वर्गामध्ये जेव्हा राहत असताना या ठिकाणी एक वेळचा प्रसंग आहे. ऋषी दुर्वासा या ठिकाणी उन्मत्त कदाचित वानरासारखी या ठिकाणी वर्तन करत असताना ज्या वेळेला दुर्वासा ऋषी यांना फळफळावळ मारत असताना दुर्वासा ऋषींनी त्या पुण्यकस्तुला नावाच्या या अप्सरेला एक श्राप दिला. वानरीप्रमाणे कृत्य करतेस म्हणून या ठिकाणी वानरीच्या रूपामध्ये जन्म घेतली. ती पुण्यकस्तुला नावाची अप्सरा जी आहे या ठिकाणी जेव्हा आपल्याला मिळालेला हा दुर्वासा ऋषीकडून श्राप आहे हा श्राप ज्या वेळेला इंद्रदेवाकडे वर्तन करते त्या वेळेला इंद्रदेव या पुण्यकस्तुला नावाच्या अप्सरेला सांगतात बघा या ठिकाणी तुला या शापातून मुक्त करण्यासाठी तुझी मदत भगवान शिव तुला करतील. पण त्यासाठी तुला अंजनीच्या रूपामध्ये पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागेल. आणि जन्म घेतल्यानंतर वानरराज केसरी यांच्यासोबत तुझा विवाह होईल. आणि वानरराज केसरी यांच्यापासून या ठिकाणी यांच्यासोबत मिळूला ऋषमुख पर्वतावर भगवान शिवजींचं या ठिकाणी चिंतन करावं लागेल. या ठिकाणी तप करावं लागेल. त्यावेळेला भगवान शिव प्रसन्न झाल्यानंतर या वानर देहातून तुझी मुक्ती होऊन जाईल. विठ्ठल तुझ्या उदरी स्वतः पुत्र रूपाने जन्म घेईल. ती पुण्यकस्तुला आज ऋषमुख पर्वतावर या ठिकाणी आपलं तप करत असताना बसलेली आहे. पण या हनुमंतरायाचा जो जन्मोत्सव आहे हा सांगत असताना ज्या वेळेला अयोध्येचा असणारा राजा या राजा दशरथापासून या ठिकाणी या जन्माच्या वृत्तांताला या ठिकाणी सुरुवात होते बघा. अयोध्येचा असणारा जो राजा आहे त्याच्याकडे सर्वस्व आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, शक्ती आहे, सर्व काही गोष्टींमध्ये राजा पूर्ण आहे. पण तरीही राजाच्या मनामध्ये एक प्रकारचा दुःख होतं. पुत्रहीन अस्मि राज्यम
सर्वथा यल्लपती. राजाच्या जीवनामध्ये दुःख होतं का याला मुलबाड म्हणतात. आता मुलबाड म्हणून एक दिवस राजाने आपले असणारे राजगुरू वशिष्ठ महामुनी यांच्या आश्रमामध्ये गेले आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर वशिष्ठ महामुनींना आपलं मनोगत व्यक्त करतात. महाराज, सर्व काही व्यवस्थित आहे माझ्या जीवनामध्ये, कुठल्याच गोष्टीची कसलीच उजीव नाही, पण पुत्रहीन राज्य सर्व दुःखाय कल्पते. मुलबाड या ठिकाणी पुत्र संतान नाही, त्यामुळे जीवनामध्ये फार दुःखी आहे. राजाला मुलबाड असल्यामुळे या ठिकाणी राजाचा असणारा जो मित्र आहे, या मित्राची मुलगी आहे शांता नावाची, राजाने दत्तपुत्री म्हणून या ठिकाणी त्यांचा सांभाळ केला होता. आणि म्हणून राजाने आपलं मनोगत हे वशिष्ठ महामुनींकडे सांगितले. त्यामध्ये मार्ग काढत असताना वशिष्ठ महामुनी सांगू लागले, राजा, तुला पुत्र संतती होईल रे, पण त्यासाठी तुला आधी 3 श्वापद मारावे लागतील. मग ज्या वेळेला तुला 3 श्वापद मारशील ना, त्यावेळेला आपण तुझ्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन करू आणि त्यामध्ये तुझ्यासाठी आपण यज्ञातून पुत्र संततीचं वरदान या ठिकाणी मागून घेऊ. राजाने वशिष्ठ महामुनींचे शब्द ऐकले आणि त्या ठिकाणी राजा जो आहे हा वनामध्ये 3 श्वापद मारण्यासाठी जेव्हा जातोय, तर वनामध्ये भटभटी करत असताना वन राजा भटकला. पण नेमकं काय झालं की राजा वनामध्ये एवढा भटकून देखील त्याला एकही श्वापद त्या दिवशी भेटलं नाही. आता राजाचा नियम होता का या ठिकाणी जर आपण शिकारीला गेला तर शिकारीला गेल्यानंतर रिकाम्या हाताने कधी परतायचं नाही, कारण गुरुजींनी देखील सांगितलेलं आहे 3 श्वापद मारल्याशिवाय तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही. म्हणून राजाने विचार केला, आपल्याला दिवसभर जरी या ठिकाणी कुठल्या प्रकारचा श्वापद वगैरे भेटलं नसेल, पण किमान रात्रीच्या वेळी तरी एखादा जो प्राणी आहे, एखादं जे जनावर आहे, पाणी पिण्यासाठी तरी तो एखाद्या तळ्यावर येत असतो. म्हणून राजाने काय केलं की एका तळ्याच्या सहाऱ्याने एका झाडाला आडोशाने त्या ठिकाणी बसलेला आहे राजा. मनामध्ये विचार चालू होते, एखादं श्वापद येईल. श्वापद आल्यानंतर या ठिकाणी पाणी पित असताना आपल्याला त्याचा वध करायचा आहे. अंधारी रात्र आहे, अंधाऱ्या रात्रीमध्ये राजा झाडाच्या आडोशाला बसलेला आहे. पण इकडे काय झालं, श्रावण जो आहे, श्रावण आपल्या आई वडिलांना जे की डोळे दोनही डोळ्यांनी आंधळे, अशा आई वडिलांना घेऊन आणि काशी तीर्थाला घेऊन जाण्यासाठी, त्यांचं काशी विश्वनाथाचं दर्शन करण्यासाठी आपल्या आई वडिलांना घेऊन राजा या वनामध्ये जातात. जो श्रावण आहे, या श्रावणाच्या आई वडिलांच्या बाबतीत सांगण्यात येते. बाकी इतर ग्रंथांमध्ये श्रावणाच्या आई वडिलांचं नाव तर पाहायला मिळालं नाही, पण एक मानस नावाचा असा ग्रंथ आहे. त्या मानस तीर्थ ग्रंथामध्ये श्रावणाच्या आई वडिलांचं नाव आलेलं आहे. श्रावणाची आई आणि वडील आहेत ना, या वडिलांचं नाव होतं यज्ञ, आणि श्रावणाची जी आई आहे या आईचं नाव होतं विठ्ठल. श्रावणाची आई आहे, श्रावणाच्या आईचं नाव होतं सुत्री देवी. आता श्रावणाची जी आई वडील आहे, वास्तविक हा वडील तर दुसरे होते. बऱ्याच ठिकाणी याचं वर्णन आलेलं आहे. श्रावणाचे वडील दुसरे होते, पण हे जे आंधळे वडील आहे, या ठिकाणी श्रावण त्यांना काशी क्षेत्राला दर्शनासाठी घेऊन जात होता. त्याचं कारण काय, तर श्रावणाची आई सुत्री होती. काय झालं तर श्रावणाच्या आईचं लग्न दुसऱ्या माणसासोबत झालं होतं, पण तो परिस्थितीने गरीब असल्यामुळे श्रावणाची आई जी आहे ही यज्ञतीर्थ जो आहे हा सावकार होता, या सावकाराकडे घरकाम करण्यासाठी जात होती. यज्ञतीर्थ जो आहे या यज्ञतीर्थाकडे संपत्ती भरपूर होती. पण एक दिवस काय झालं, सुत्री ही दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे घरकाम करत असताना यज्ञतीर्थाची जी वाईट नजर आहे ही सुत्रीवर पडली. त्यामुळे या ठिकाणी यज्ञतीर्थाने सुत्रीला प्राप्त करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. पण सुत्री जी आहे हिच्या पतीची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे सुत्री देखील या यज्ञतीर्थाच्या संपत्तीला बाळगली.
त्यामुळे एकमेकांचं प्रेम जडलं आणि प्रेमाच्या पोटी क्षुद्री यांनी हिने काय केलं, आपल्या पतीला सोडून दिलं आणि यज्ञतीर्थाकडे राहायला लागला. त्यामुळे काय झालं, क्षुद्रीचा जो पती आहे या पतीला दुःख झालं आणि क्षुद्रीच्या पतीने सरळ राजाकडे धाव घेतली. ज्या राज्यामध्ये राहत होते त्या राज्याच्या राजाकडे धाव घेतली, राजाकडे न्याय मागितला. त्यावेळेला क्षुद्री आणि यज्ञतीर्थ या दोघांनाही त्या ठिकाणी राज दरबारामध्ये बोलवण्यात आलं. या ठिकाणी विचारणा केली असता यज्ञतीर्थाने देखील आपला गुन्हा कबूल केला आणि क्षुद्रीने देखील आपला गुन्हा कबूल केला. पण क्षुद्री मात्र राजाकडे म्हणू लागली, बघा या यज्ञतीर्थावर माझं प्रेम आहे, त्यामुळे मी यज्ञतीर्थाला सोडून कुठेच जाणार नाही. हा एक प्रकारचा गुन्हा आहे. पण काय करणार, क्षुद्रीच्या पतीला देखील या ठिकाणी समजावून सांगत असताना राजा म्हणला, राजा काहीही प्रयत्न केले तरी क्षुद्री तुझ्याकडे यायला नकार देते, पण तरीही घाबरू नको. राजाने काय केलं, क्षुद्रीला आणि यज्ञतीर्थाला त्यांच्या कर्माची शिक्षा म्हणून या ठिकाणी ज्या डोळ्याने यज्ञतीर्थाने आणि क्षुद्रीने एकमेकांना पाहिलं होतं, राजाने त्या दोघांचेही डोळे फोडून टाकले. डोळे तर फोडलेच, पण याच्यानंतर तुम्हाला पाहून कोणीतरी आमच्या राज्यामध्ये अशा प्रकारचा पाप करू नये म्हणून आजपासून तुम्ही आमच्या राज्यामध्ये देखील राहायचं नाही. म्हणून राज्यामधून क्षुद्रीला आणि यज्ञतीर्थाला हकलून दिले. तो यज्ञतीर्थ आणि क्षुद्री पती पत्नीच्या रूपामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये राहत असताना त्यांच्यापासून जन्माला आलेला जो मुलगा तो श्रावण, लहानपणापासून आई वडिलांच्या सेवेमध्ये रत असलेला श्रावण एक दिवस आई वडील श्रावणाकडे आपली इच्छा व्यक्त करतात, राजा हे श्रावण, अरे आमच्या या ठिकाणी लहानपणापासून आम्ही दोघंही आंधळे असूनही या ठिकाणी आमचा सांभाळ करतोस, आम्हाला कुठल्या प्रकारचं अंधन तू नाही दिलं. पण काय करावं, एक इच्छा मनामध्ये आहे, फोडून दाखवावी की नाही दाखवावी हा देखील विचार पडतो. पण आमची एक इच्छा आहे ती पूर्ण करावी असं आम्हाला वाटतं. आम्हाला काशी विश्वनाथाच्या दर्शनाला काशीला जायचं आहे, म्हणून आम्हाला जर तो घेऊन गेला ना तर फार बरं होईल. श्रावण हा मातृपितृ भक्त होता, त्यामुळे श्रावणाने मागचा विचार केला नाही. एक कावड तयार केली, मागच्या कावडमध्ये आईला बसवलं, समोरच्या कावडीमध्ये वडिलांना बसवलं आणि ती कावड खांद्यावर घेऊन जो श्रावण आहे काशी क्षेत्राला या ठिकाणी आई वडिलांना काशी विश्वनाथाचं दर्शन व्हावं या हेतूने आणि आई वडिलांना घेऊन निघाला. त्यामुळे रात्रभर दिवस हा त्याचा प्रवास चालू होता. रात्री मध्यरात्र झाली आणि मध्यरात्रीच्या वेळी श्रावण ज्या वेळेला या अरण्यामध्ये आला, वास्तविक पाहता श्रावणाच्या आई वडिलांना संध्याकाळपासून तहान लागली होती. पण मुलाला त्रास होईल म्हणून या हेतूने श्रावणाच्या आई वडिलांनी कधी श्रावणाकडे पाणी मागितलं नाही. संध्याकाळपासून तहानेने व्याकुळ झालेले आई वडील ज्या वेळेला मध्यरात्र झाली त्या वेळेला मात्र आई वडिलांच्याकडून नाही राहून गेलं. त्यामुळे आई वडील श्रावणाला म्हणू लागले, बाळ वास्तविक पाहता तुला त्रास द्यावा या हेतूने नाही, तर आम्हाला या ठिकाणी तहान लागली नाही ना, या तहानेने आम्ही व्याकुळ झालो. आम्हाला जर जास्त वेळ पाणी नाही मिळालं तर आम्ही तहानेने या ठिकाणी व्याकुळ होऊन नवरे. म्हणून आमची इच्छा आहे या जागेमध्ये या अरण्यामध्ये, वास्तविक पाहता एवढं मोठं अरण्य आहे, या एवढ्या मोठ्या अरण्यामध्ये तुला त्रास देणं हे आम्हाला वाईट वाटतं. पण काय करणार, तहान लागल्यामुळे या ठिकाणी आमच्याकडे नाही राहावं म्हणून आमच्यासाठी पाणी शोध. श्रावण आई वडिलांची कावड त्या ठिकाणी ठेवली आणि ठेवल्यानंतर श्रावण पाण्याच्या शोधार्थ अरण्यामध्ये जाऊ लागला. पण पाण्याच्या शोधासाठी जात असताना श्रावणाच्या मनामध्ये विचार आले, कदाचित आपल्यासाठी हे अरण्य जे आहे हे नवीन आहे आणि जर पाण्याचा शोध घेत असताना या अरण्यामध्ये आपण कुठेतरी भटकलो ना तर आपल्या आई वडिलांची आणि आपली भेट होणार नाही. आपली भेट झाली नाही ना तर आपले आई वडील हे तहानेने व्याकुळ झालेले आहेत, त्यांना पाणी मिळणार नाही आणि ते संपून जातील. म्हणून आपली आणि आपल्या आई वडिलांची लवकर भेट व्हावी यासाठी श्रावणाने काय केलं तर रस्त्याने जात असताना ज्या ज्या मार्गाने गेलं त्या मार्गाने विशिष्ट प्रकारच्या खुणा तयार केल्या. कुठे गवताच्या गाठी बांधायच्या, ज्या ठिकाणी गवत बसेल त्या ठिकाणी दगडाची ढीग रचायची. अशा प्रकारे आणि अनेक प्रकारच्या ज्या खुणा हे रस्त्याने करत जात असताना अरण्यामध्ये भटकत एकदा
श्रावणाला एक तळ दिसलं. त्या तळ काठोकाठ पाण्याने भरलेलं आहे, पण ते तळ तेच आहे ज्या तळ्याच्या काठावर पलीकडच्या बाजूने एका झाडाच्या आडोशाला दशरथ राजा अशी आपदाची वाट पाहत बसला होता. श्रावणाने पाणी पाहिलं. श्रावणाची देखील तहान जागृत झाली. जाऊन ओंजळ भरली. किनार तेवढ्यामध्ये आंधळे आई वडिलांची आठवण झाली. अरे आंधळे आई वडील तहानेने व्याकुळ झालेले आहे आणि आपल्याला पाणी दिसतं म्हणून या ठिकाणी आपण पाणी प्यायला लागलो. हातातलं पाणी टाकून दिलं, पण जी झारी समोर नेली होती ती झारी पाण्यामध्ये जेव्हा बुडवली ना, तेव्हा मात्र नैसर्गिक नियमाने झारीमधून बुडबुड बुडबुड असा आवाज यायला लागला. पण ज्या वेळेला झारीमधून बुडबुड बुडबुड आवाज यायला लागला, तो आवाज पलीकडच्या काठावर झाडाच्या आडोशाला बसलेला राजा दशरथ याच्या कानावर पडला. राजाला असं वाटलं कदाचित एखादं श्वापद जे आहे या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आला म्हणून पाण्याचा आवाज होतोय. राजा लक्षवेधी बाण मारण्यामध्ये निष्णात होता. राजाने आपला बाण काढला, धनुष्याला लावला आणि ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने बाण सोडला. बाण जाऊन श्रावणाच्या छातीमध्ये रुतला आणि श्रावणाच्या मुखातून सहज शब्द निघाले, हे आहे. श्रावणाच्या मुखातून निघालेले शब्द राजाच्या जेव्हा कानावर पडले त्यावेळेला राजाला समजलं आपल्याकडून कुठल्या श्वापदाची नाही तर कोणीतरी मनुष्याची हत्या झाली. या ठिकाणी राजाने लगबगीने आपला धनुष्यबाण खाली टाकला आणि लगबगीने ज्या ठिकाणी आवाज आला होता, ज्या दिशेने आवाज आला होता त्या दिशेने राजा दशरथ जायला लागला. लगबगीने जाऊन पाहतो तर कोणीतरी एक ब्राह्मण पुत्र आहे. या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये बाण रुतलेला आहे. या बाणाने बाण रुतल्यामुळे त्याच्या हृदयामधून रक्ताच्या चारोळ्या बाहेर पडत होत्या. रक्ताची धार बाहेर पडत होती. राजा दशरथ त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत या ठिकाणी रक्ताने आजूबाजूला आपलं शरीर जे आहे ना पूर्णपणे ओलचिंब रक्ताने झालं आणि आजूबाजूचं तळ्याचं जे पाणी आहे ना या पाण्यामध्ये देखील रक्त मिसळायला लागलं होतं. तळ्याचं पाणी देखील तांबडं झालं होतं. अशी अवस्था या ठिकाणी श्रावणाची झाली होती. आणि राजाने ज्या वेळेला श्रावणाच्या जवळ जाऊन पाहिलं तर बाण मात्र छातीमध्ये रुतलेला आहे. राजाने काढण्याचा प्रयत्न केला पण श्रावणाने तो बाण काढू दिला नाही. त्यावेळेला श्रावण मात्र राजाला म्हणू लागला, राजा फार वाईट केलंस रे. अरे माझ्या आंधळे आई वडील या ठिकाणी तहानेने व्याकुळ झाले म्हणून त्यांच्या पाणी शोधण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. त्यांना पाणी घेऊन जायचं होतं, पण तुझा जो बाण आहे हा बाण मात्र या ठिकाणी माझ्या छातीमध्ये रुतून बसला ना. सुंदर वर्णन आहे कवितेमध्ये, जुन्या कवितेमध्ये या ठिकाणी केलेलं आहे बघा. शरद आला तो धावून आला काळ, विवडला ऐकत असताना या ठिकाणी हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेला राजा म्हणू लागला, बाळ कोण आहे? राजा एक ब्राह्मण पुत्र आहे. आई वडील आंधळे आहेत. आई वडिलांना काशी तीर्थाला दर्शनाला घेऊन निघालो होतो. आई वडिलांना तहान लागली.
आणि या ठिकाणी पाण्याच्या शोधार्थ आलो. पाणी दिसलं, झारी भरून घेणार, तेवढ्यामध्ये तुझा बाण आला आणि छातीमध्ये रुतून बसला. माझं काय होणार रे राजा, मी तर मरून जाईल, पण माझी एक इच्छा या ठिकाणी तू पूर्ण कर. माझे जे आंधळे आई वडील रानामध्ये बसलेले आहेत, माझी वाट पाहत असतील, त्यांच्यासाठी एवढी झारी भरून तू पाणी घेऊन जा. श्रावणाने सांगितलं, राजा रस्त्याने येत असताना मी अनेक प्रकारच्या खुणा देखील करून ठेवलेल्या आहेत. त्या खुणा पाहत 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 तू माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचशील आणि त्या ठिकाणी हे पाणी घेऊन जा, माझ्या आई वडिलांना पाणी पाज. पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत माझे आंधळे आई वडील पाणी पिणार नाही ना, तोपर्यंत राजा त्यांच्यासोबत एक शब्द देखील बोलू नको. झालेला प्रसंग त्यांना अजिबात आवडता कामा नये राजा. त्यांना जर माहिती पडलं ना, त्यांचा एक मुलगा श्रावण या ठिकाणी धारातीर्थी पडलेला आहे, राजा ते पाणी तर नाही पिणार, पण माझी आठवण करता 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 या ठिकाणी आपले प्राण सोडल्याशिवाय राहणार नाही राजा. राजाने ऐकलं. त्या ठिकाणी श्रावणाने राजाला या ठिकाणी आपलं हेतू सांगत असताना, मनोगत व्यक्त करत असताना श्रावणाने आपला प्राण सोडला. राजा जड करणारे त्या ठिकाणी धारी हातामध्ये घेतो आणि श्रावणाने सांगितल्या खुणा ज्या आहेत ना, त्या खुणा पाहत 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 श्रावणाच्या आई वडिलांपर्यंत पोहोचतो. पण ज्या वेळेला श्रावणाच्या आई वडिलांपर्यंत पोहोचत असताना राजाच्या पावलांनी पानांचा आवाज होतो ना, त्यावेळेला श्रावणाची आई या ठिकाणी बोलू लागली, श्रावणा आलास का रे बाळ, किती वेळ झाला रे, आम्ही तहानीने व्याकुळ झालोय, तुझी किती वेळची वाट पाहतोय बाळ. पण राजा मात्र त्यांच्याकडे एक शब्द देखील बोलत नाही. ज्या वेळेला श्रावणाची आई म्हणू लागली, बाळ आम्ही मध्यरात्रीच्या वेळी तुला पाण्यासाठी पाठवलं, तुला मध्यरात्री देखील त्रास दिला म्हणून आमचा राग आला की काय, त्यामुळे तर आमच्या सोबत एक शब्द देखील तू बोलत नाही. बाळ पण एक लक्षात ठेव रे, आपले आई वडील जर काही काम सांगत असतील तर त्यांचा राग मनामध्ये धरायचा नसतो रे. तुला राग आला असेल तर टाकून दे, पण राजा एक शब्द देखील बोलत नाही. ज्या वेळेला श्रावणाची आई म्हणू लागली, श्रावणा एक लक्षात ठेव, वास्तविक तुला राग जरी आला असेल तरी आम्ही देखील तुमचे आई वडील आहोत. तू जोपर्यंत आमच्या सोबत एक शब्द देखील बोलणार नाही ना, तोपर्यंत आम्ही देखील तुझ्या हातात पाणी पिणार नाही. तहानेने व्याकुळ झालो असू, या ठिकाणी आमचा प्राण गेला तरी चालेल, पण जोपर्यंत तू आमच्या सोबत शब्द नाही ना बोलणार, तोपर्यंत आम्ही पाणी नाही पिणार. राजाला गहीवरून आल्यामुळे या ठिकाणी डसा डसा राजा रडू लागला. राजा म्हणू लागला, आई मी तुमचा श्रावण नाही, मी राजा आहे दशरथ, अयोध्येचा राजा दशरथ आहे. श्रावणाची आई म्हणू लागली, क्षत्रिय माता राजा, अरे तू जर या ठिकाणी पाणी घेऊन आलास तर आमचा मुलगा श्रावण कुठे. राजाने झालेला प्रकार सांगितला ना, तुमचा श्रावण जो आहे आई, या माझ्या या दुष्टाच्या हातून, या दुराचार्याच्या हातून तुमच्या श्रावणाचा वध झाला. या ठिकाणी मी काहीच करू शकतो नाही, पण तुमच्यासाठी पाणी घेऊन मात्र आलो. श्रावणाची आई म्हणली, राजा तुला काय वाटलं रे, अरे आमच्या मुलाचा आमच्या एक आधार करा, म्हातारपण नाही आहोत, आंधळे आहोत, आणि आमची असणारी ही आंधळ्याची आधारची काठी आहे ना, ही काठी आमच्याकडून तू हिरावून घेतली आणि आमच्यासाठी पाणी घेऊन आला. तुला काय वाटतं आम्ही पाणी पिणार. राजा नको रे आम्हाला तुझ्या हातचं पाणी. ज्याने आमच्या मुलाचा वध केला, ज्याने आमचा आधार हिरावून घेतला, त्याच्या हातातलं पाणी आम्ही नाही पिणार. प्राण गेला तरी चालेल, पण मी तुझ्या हातचं नाही पाणी पिणार. आई वडील दोघेही आकांताकडून त्या ठिकाणी रडत होते, पण रडत असताना या ठिकाणी रडता 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 या ठिकाणी प्राणपणाला आले. पण प्राण सोडत असताना श्रावणाच्या आईच्या मुखातून शब्द निघाले, राजा आज आमच्या पुत्राशिवाय या ठिकाणी जसे आम्ही पाय करू या ठिकाणी मरतोय ना, पण राजा एक लक्षात ठेव, तुझ्या जीवनामध्ये देखील 4 मुलं असतील, पण राजा तुझा अंतकाळ ज्या वेळेला जवळ येईल ना, ज्या वेळेला शेवटचा क्षण जवळ येईल ना, त्या वेळेला तुझा देखील एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. आमच्या प्रमाणे या ठिकाणी पाय घासून 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 तू देखील संपूर्ण जाशील. श्रावणाच्या आई वडिलांनी आपला प्राण सोडला. त्यावेळेला मात्र राजाने श्रावणाच्या आई वडिलांचा अंत्यसंस्कार त्या ठिकाणी केला आणि घरी जेव्हा परतला, झालेला प्रकार हा
वशिष्ठ महामुनींना राजाने सांगितलं, महाराज तुम्ही 3 श्वापद मारायला सांगितली होती हो, पण माझ्याकडून 3 श्वापद नाही तर 3 मानवी जे जीव आहे ते जीव या ठिकाणी माझ्याकडून त्यांचा घात झाला. वशिष्ठ महामुनी म्हणाले, राजा काळजी नको करू. अरे श्रावणाच्या आई वडिलांनी जरी तुला या ठिकाणी श्राप दिला असेल पण तुझ्यासाठी एक वरदान ठरलं. कारण तुला पुत्र संतान नव्हतं, पण श्रावणाच्या आईच्या मुखातून शब्द निघाले तुला 4 पुत्र असतील. म्हणून वशिष्ठ महामुनींनी या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञाची तयारी केली. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करत असताना वशिष्ठ महामुनींनी राजाला सांगितलं, राजा हा पुत्र कामेष्टी यज्ञ आपल्याला पूर्ण करायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला यजमानपदी 2 पती पत्नीची आवश्यकता आहे. पण त्यामध्ये यजमानपदी असणारा जो पुरुष आहे हा असा असावा की जन्मतःच त्याला स्त्रीचा स्पर्श झालेला असावा. तेव्हापासून तर आतापर्यंत त्याला स्त्रीचा स्पर्श झाला नसेल ना, तोच पुरुष या ठिकाणी यजमानपदी बसवण्या योग्यतेचा असेल. त्याच्याच हातून हा पुत्र कामेष्टी यज्ञ आपल्याला पूर्ण करावा लागेल. तेव्हा राजा म्हणाला, महाराज असा पुरुष कुठून आणायचा हो, कुठे शोधायचा असा? वशिष्ठ महामुनी म्हणाले, राजा काळजी नको करू. भगवान परमात्मा ज्या ठिकाणी प्रश्न तयार करतो त्याच ठिकाणी उत्तर देखील तयार असतं. बिना उत्तराचा प्रश्न नाहीये. तुला काळजी करायची गरज नाही. या ठिकाणी मी तुला सांगतो की अरण्यामध्ये एक विभांडक नावाचे ऋषी राहतात. या विभांडकांना एक मुलगा आहे ज्याचं नाव शृंगी आहे. तू एक काम करायचं, हा जो शृंगी आहे याला देखील जन्मतः आपल्या आईचा जेव्हापासून स्पर्श झाला तेव्हापासून स्त्रीचा स्पर्श अजिबात नाही. तू कोण्या ना कोण्या प्रकारे या शृंगीला इथपर्यंत घेऊन ये. बाकी पुढचं जे कार्य आहे ना मी करेन. राजाने विभांडक म्हटल्यानंतर त्यांच्या नावामध्ये त्यांचा अर्थ आहे विभांडक म्हणजे भांडखोर. लगेच राग यायचा. आपल्या पुत्रावर अतिशय प्रेम विभांडक करायचे. म्हणून राजाने काय केलं, स्वर्गामध्ये असणाऱ्या देवांगना पुरुषांचं रूप धारण करायला लावलं आणि त्या ठिकाणी विभांडकाचा असणारा जो मुलगा आहे त्या शृंगीला अयोध्येमध्ये घेऊन येण्याची आज्ञा केली. देवांगना हाती आनविला शृंगी यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. देवांगनांनी पुरुषाचं रूप धारण केलं. विभांडक ऋषी गंगेवर स्नान करायला गेले असताना शृंगी एकटाच आश्रमामध्ये आहे. त्यांना बोलवून देवांगनांनी पुरुषाच्या रूपामध्ये असताना या ठिकाणी शृंगीला अयोध्येमध्ये घेऊन आले. आणि त्या ठिकाणी वशिष्ठ महामुनींनी काय केलं तर राजाची दत्तक पुत्री असणारी जी शांता आहे या शांताचा विवाह विभांडकाच्या मुलासोबत शृंगीच्या सोबत लावला आणि यजमानपदी दोघांना या ठिकाणी बसवले. दोघांच्या हातून या ठिकाणी यज्ञाला सुरुवात केली. पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू झाला. पण इकडे विभांडक ऋषी ज्या वेळेला गंगेवर स्नान करून आणि आश्रमामध्ये परत पाहतात तर आपला मुलगा आश्रमामध्ये नाही. अंतरदृष्टीने पाहू लागले, कोणी नेलं असेल आपल्या मुलाला. तर कळलं की कोणीतरी या ठिकाणी स्त्रिया पुरुषांच्या रूपामध्ये आल्या होत्या आणि आपल्या मुलाला अयोध्येला घेऊन आल्या. त्यामुळे काय झालं, आपला पुत्र चोरून नेला म्हणून विभांडकाला राग आला. आणि राग आल्यामुळे लगबगीने अयोध्येमध्ये येऊ लागला. विभांडका क्रोध आला से भारी अयोध्या भीतरी वेगे आला. पण ज्या वेळेला विभांडक ऋषी अयोध्येमध्ये आले त्या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञ चालू होता. शृंगी आणि शांता दोघे पती पत्नी यज्ञाच्या यजमानपदी बसलेले आहेत. विभांडकाला येताना पाहून वशिष्ठ महामुनी समोर आले आणि विभांडकाचं यथायोग्य स्वागत केलं. पण विभांडकाने ज्या वेळेला पाहिलं की आपल्या मुलाला या ठिकाणी कोणावर तरी उपकार करण्यासाठी आणलेला आहे, अयोध्येचा असणारा राजा याला पुत्र व्हावा या हेतूने आपल्या मुलाकडून हा पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्ण करायचा म्हणून राजाने आपली असणारी जी मुलगी आहे शांता हिचा विवाह आपल्या मुलासोबत लावलाय. त्यावेळेला मात्र विभांडकाचा क्रोध नष्ट झाला आणि प्रसन्न झाले. पुत्र स्पृशा दोन्ही देखता नयनी प्रसन्नला मनी नामामनी. आई मुलाला आणि स्वतःच्या सुनेला ज्या वेळेला डोळ्याने पाहिलं त्यावेळेला विभांडक जे आहेत विभांडक देखील पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये सामील झाले.
आणि जो पुत्र कामेष्टी यज्ञ आहे या ठिकाणी पूर्ण केला. पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्ण झाल्यानंतर यज्ञ कुंडामधून यज्ञ देवता या ठिकाणी 3 प्रसाद रूपाने पिंड हातामध्ये घेऊन आणि प्रकट झाले. वशिष्ठ महामुनींकडे 3 पिंड दिले. वशिष्ठ महामुनींनी ते 3 पिंड घेतले आणि या ठिकाणी राजाकडे दिले आणि राजाला सांगितले, म्हणले राजा, वेळ न लावता हे 3 जी पिंड आहे हे 3 प्रसादाचे पिंड या ठिकाणी तू 3ही राण्यांना खायला दे. यामध्ये उशीर जर झाला ना तर कदाचित विघ्न उडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजाने काय केलं की क्रमाक्रमानुसार मोठ्या राणीला सर्वप्रथम या ठिकाणी कौशल्येला पिंड दिला, नंतर सुमित्रेला पिंड दिला. पण नेमकं असं झालं की कैकेयीचा ज्या वेळेला शेवटी नंबर आला त्यामुळे कैकेयी जी आहे ही रुसून बसली. ती म्हणायला लागली, बघा तुमच्या सोबत युद्धामध्ये मी सोबत आले, स्वर्गामध्ये देवांना ज्या वेळेला तुम्ही मदत केली त्या वेळेला देखील मी तुमच्या सोबत होते, पण मी तुम्हाला एवढी मोठी मदत करून आणि मी लहान असून माझ्यावर तुमचं प्रेमच नाहीये. माझ्यावर जर प्रेम असतं तर तुम्ही मला आधी पिंड दिला असता. म्हणून कैकेयी रुसून बसली. आता रुसून बसल्यामुळे या ठिकाणी राजाच्या हातामध्ये पिंड आहे, समोर कैकेयी रुसून बसलेली आहे. तेवढ्यामध्ये काय झालं तर आकाश मार्गाने एक धार आली आणि त्या धारीने तो पिंड उचलून नेला आणि कुठे नेऊन टाकला. अभंगाचं पहिलं पिंड आकाश मार्गाने घार या ठिकाणी आली. दशरथाच्या हातामधला असणारा तो पिंड चोजेमध्ये पकडला आणि आकाश मार्गाने वृषमुख पर्वतावर गेली. आणि वृषमुख पर्वतावर गेली असताना अचानक घारीच्या हातामधला पिंड निसटला. पण घारीच्या हातात चोजेमधला जो पिंड आहे हा निसटला आणि वायुदेवाने काय केलं, तो पिंड जो आहे वाऱ्याच्या रूपामध्ये या ठिकाणी वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर तो पिंड या ठिकाणी आला आणि वृषमुख पर्वतावर अंजनी ही वानरिणीच्या रूपामध्ये या ठिकाणी भगवान परमात्म्याचं तप करत असताना बसली होती. आता ही देखील सामान्य नव्हती. हात असे भगवान परमात्म्याला मागण्यासाठी, भगवान परमात्म्याला आम्ही ज्या वेळेला मागत असतो, दर्शनाला जेव्हा जातो, भगवंताचं तप करतो, हे मागण्यासाठी करतो आणि मागणाऱ्याचे हात असे असावे म्हणून अंजनी आपले हात अशा प्रकारे ओंजळत आणि या ठिकाणी पसरून बसलेली आहे. इकडे घारीच्या चोजेमधून पिंड निसटला. वाऱ्याने या ठिकाणी वाऱ्याच्या सोबतच या ठिकाणी जो पिंड आहे हा अंजनीच्या हातामध्ये येऊन पडला. तेवढ्यामध्ये अंजनीला असं वाटलं भगवान परमात्म्याने या ठिकाणी आपल्याला प्रसाद दिला. वेळ न लावता अंजनीने तो ग्रहण केला. त्याच्यामुळे काय झालं की ज्या घारीने तो पिंड आणला होता हा पिंड ज्या वेळेला घारीच्या चोजेतून निसटला आणि अंजनीच्या हातामध्ये येऊन पडला, त्याच्यानंतर घार ही स्त्री रूपामध्ये झाली. तिला स्त्रीचं रूप प्राप्त झालं आणि ती स्वर्गामध्ये निघून गेली. ती घार ही सामान्य नव्हती. स्वर्गामध्ये असणारी अप्सरा जिचं नाव होतं सुवर्चसा. आणि या सुवर्चसाने काय झालं तर ही घार का झाली तर स्वर्गामध्ये राहत असताना जेव्हा ती नृत्य करत होती, नृत्य करत असताना ही सुवर्चसा नावाची अप्सरा काहीतरी चावत असताना नृत्य करत होती. त्यामुळे काय झालं तर चावत असताना नृत्य करत असल्यामुळे ती नृत्य करताना चुकली
आणि चुकल्यामुळे इंद्र जो आहे ना हा क्रोधित झाला. इंद्र म्हणतो दोन काम एकाच वेळेला करू नये. शास्त्राचा नियम काही खात असताना कोणतंच काम फक्त एकच काम करायचंय. पण तू या ठिकाणी मुखाने काहीतरी चावत आहे आणि चावता चावता नृत्य करत आहे. दोन्हीकडे लक्ष तुझं आहे. म्हणून जा ज्याप्रमाणे घारीप्रमाणे वागलोस ना म्हणून घार होऊन जाशील. इंद्राला या ठिकाणी इंद्राने घारीला सुवर्चसा नावाच्या देवांगनेला श्राप दिला. पण ज्या वेळेला श्राप दिला त्या वेळेला ही देवांगना इंद्राला म्हणू लागली, इंद्रा अरे ठीक आहे ना, माझी एक चूक झाली म्हणून तू मला घार होशील असा श्राप दिला. पण आतापर्यंत मी या ठिकाणी स्वर्गामध्ये राहत असताना माझी जी ड्युटी आहे, माझा जो नियम आहे हा व्यवस्थित चालवला ना. आजपर्यंत तुझ्या स्वर्गामध्ये मी माझं नृत्याचं काम व्यवस्थितपणे चालवलेलं आहे. आजपर्यंत तुझी सेवा केली, या सेवेचा मोबदला. त्यावेळेला इंद्र म्हणू लागला ठीक आहे. सांगितलं ज्या वेळेला राजा दशरथ या ठिकाणी पिंड कैकेयीच्या जवळ देत असेल त्यावेळेला कैकेयी रुसून बसेल. काय करायचं, राजाच्या हातामधला पिंड उचलायचा आणि फक्त अंजनीच्या हातामध्ये नेऊन टाकायचा. तुझं काम संपलं, पुन्हा तू स्त्री रूपाला प्राप्त होशील. ती घार या ठिकाणी स्त्री रूपाला प्राप्त झाली. सुवर्चसा नावाची देवांगना झाली, स्वर्गामध्ये निघून गेली. पण इकडे मात्र ज्या वेळेला अंजनीच्या हातामध्ये पिंड पडला आणि अंजनीने तो सेवन केला, पण वानराच्या रूपामध्ये असणारी अंजनी मात्र परत स्त्री रूपामध्ये या ठिकाणी झाली. हे अंजनी देखील सामान्य नव्हती. मी आधी सांगून ठेवले का स्वर्गामध्ये ती अप्सरा या ठिकाणी वानरीच्या रूपामध्ये आहे. पण तरीही वानरी का झाली तर देव वानरराज केसरी जो राजा आहे, या केसरीचं आणि अंजनीचं एकमेकावर प्रेम आणि एकमेकावर प्रेम असल्यामुळे ज्या वेळेला रानामध्ये अंजनीचा दररोजचा नियम असायचा, भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये भगवान शिवाची पूजा करण्यासाठी जायची आणि जात असताना त्या ठिकाणी वानरराज केसरी देखील त्या ठिकाणी तिला भेटायला यायचा. पण एकाच वेळेला काय झालं, या ठिकाणी प्रेमाने अतिशय प्रेम या ठिकाणी उतू आलं म्हणायला काय हरकत नाही. पण त्यामुळे प्रेमामध्ये काय झालं की सहज अंजनीचा पाय जो आहे हा भगवान शिवजींच्या शिवलिंगावर पडला आणि भगवान शिवजी क्रोधित झाले आणि क्रोधित झाल्यामुळे या ठिकाणी भगवान शिवजींनी अंजनीला श्राप दिला. अरे वानरी प्रमाणे या ठिकाणी कृत्य करतेस, एवढी उन्मत्त झाली म्हणून वानरी होशील असा श्राप भगवान शिवजींनी दिला. पण भगवान शिवजींना अंजनी म्हणू लागली, देवा माझी एक चूक झाली प्रेमामुळे. आमचं एकमेकावर प्रेम आहे, या प्रेमामध्ये माझ्याकडून चूक झाली की या ठिकाणी तुमचा अपमान झाला. पण मी नित्य नेमाने तुमची सेवा करत आली, आजपर्यंत माझ्या इतकी सेवा तुमची कोणीच केली नाही. तेव्हा भगवान शिवजींना देखील पश्चाताप झाला का आपण आपल्या देखील भक्ताला या ठिकाणी श्राप दिला. भगवान शिवजी म्हणू लागले ठीक आहे, जा. ज्या वेळेला दशरथ राजाच्या हातामध्ये असणारा पिंड घार उचलून आणेल तुझ्या हातामध्ये टाकेल, पण त्या पिंडाच्याच रूपाने तू ज्या वेळेला सेवन करशील तर मी स्वतः तुझ्या तपाचं फळ म्हणून तुझ्या उदरी मुलाच्या रूपाने जन्म घेईन. भगवान शिवजींनी या ठिकाणी अंजनीला दिलेलं जे वरदान आहे ते वरदान म्हणजेच अभंगाचं दुसरं
विराजमान झाले. भगवान शिवजींनी वानर रूपामध्ये हनुमंतरायांच्या रूपामध्ये या ठिकाणी जन्म घेत असताना एक विशेष वेळ जी आहे ना, हे इकडे पाहा मावशी, कान इकडे ठेवा, बोलू ना, कान ठेवा इकडे. एक विशेष वेळ भगवान शिवजींनी या ठिकाणी अंजनीच्या उदरी अवतार घेत असताना निवडली. याचं वर्णन आहे ना, चैत्र शुद्ध पौर्णिमेस सूर्य उदयाच्या समयासी चैत्र महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा या ठिकाणी निवडलेली आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या वेळेला सूर्योदय होत असताना या ठिकाणी भगवान परमात्म्याने या ठिकाणी वेळ निवडली. आणि भगवंत जे आहेत भगवान शिवजी वानर रूपामध्ये अंजनीच्या उदरी या ठिकाणी अवतरित होतात. त्याचं वर्णन शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलंय. राजा राम राम राम
रे